नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या सह्याद्रीतील एका आकर्षक आणि साहसी ठिकाणाला भेट देणार आहोत, ज्याचं नाव आहे गोरखगड। हा गोरखगडाचा प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारापासून पुढे आल्यानंतर आपल्याला गोरखनाथाचे मंदिर पाहायला मिळते। मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली। या गडाला भेट देण्यासाठी माझ्यासोबत माझे मित्र मारुती आणि प्रगत आहेत। गडाकडे जात असताना आपल्याला दोन्ही बाजूला दाट जंगल पाहायला मिळते। समोर वरच्या बाजूला तुम्ही गोरखगडाचा सुळका पाहू शकता। गोरखगडाच्या टोकाला जाण्यासाठी साधारणतः 3 तास लागतात। अर्ध्या तासाची चढाई केल्यानंतर आपल्याला सुंदर निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते। जर तुम्ही गोरखगडाला भेट देणार असाल तर तुमच्यासोबत मुबलक पाणी बॉटल घेऊन या। दोन तासाची चढाई केल्यानंतर आपल्याला गोरखगडाची माहिती असणारा पोस्टर पाहायला मिळतो। या पोस्टरच्या इथूनच वरच्या साईडला गडाकडे जाण्याचा मार्ग आहे। पाऊस नसल्यामुळे चढाई करताना आम्हाला खूप थकवा जाणवला। इथून गडाच्या खऱ्या ट्रेकला सुरुवात होते। एक टप्पा पार केल्यानंतर गडाच्या दरवाजापाशी पोहोचायला होते। या दरवाजाचा मार्ग पूर्ण खडकामध्ये बनवण्यात आला आहे। दरवाजातून वरती आल्यानंतर समोर आपल्याला सुंदर नजारा पाहायला मिळतो।
दुसरा टप्पा पार करून आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला मच्छिंद्रगडाचा सुळका पाहायला मिळतो। तसेच आजूबाजूचे सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळते। तेथून पुढे आल्यावर आपल्याला कातलामध्ये कोरलेली गुफा पाहायला मिळते। या गुफेमध्ये 30 ते 40 लोक आरामात राहू शकतात। आता आपण गडाच्या तिसऱ्या चढाईला सुरुवात केली आहे। हा टप्पा खूप खतरनाक असून तुम्ही जर या गडाला भेट देणार असाल तर या टप्प्यावरती सावधगिरीने चढाई करा। फायनली आता आपण गडाच्या टोकावरती पोहोचलो आहोत। इथे आपल्याला मंदिर पाहायला मिळते, तसेच एक नंदीसुद्धा पाहायला मिळतो। इथून आजूबाजूचे दिसणारे डोंगर आणि निसर्ग मनाला खूप आनंद देतात। आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली आहे। जर तुम्ही या गडाला पावसातून भेट देणार असाल तर या टप्प्यावरून खाली जाताना खूप काळजी घ्या। जर तुम्हाला ट्रेकिंगचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर नक्की गोरखगडाला भेट द्या। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।